स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमावरून पुण्यात राजकीय रुसवे फुगवे सुरू आहेत। मात्र पुणेकरांच्या स्मार्ट सिटीबद्दल नेमक्या काय कल्पना आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। आपण पाहूयात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी घेतलेला हा आढावा। स्मार्ट सिटी म्हणजे लोकांना जास्तीत जास्त फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत। कोणत्या फॅसिलिटीज मिळणार आहेत? आता समजा आता जास्त करून युवक आता नेट वगैरे वापरतात, त्यांना जास्त करून ते लागतं आणि कॉर्पोरेट वगैरे जे असतात। नाही, हे स्मार्ट सिटी म्हणजे काही आहे ते तुला माहिती आहे का? काय होणार आहे त्यामध्ये? ना एवढं नाही माहित। पुण्यातले जे यंगस्टर्स आहेत, जास्त करून यंगस्टर पुण्यातच आहे आणि यंगस्टर हे आजच्या पिढीतले सगळ्यात जास्त स्मार्ट पोर आहेत। अच्छा, ते मोबाईल सगळे म्हणून ते स्मार्ट आहेत। स्मार्ट सिटी म्हणजे एवढं डिटेल्स माहित नाही काय, फक्त म्हणतात स्मार्ट सिटी म्हणजे एकदा स्मार्ट सिटी म्हणजे काय करणार आहे तेच कळत नाही त्याच्यात त्यांनी। कोण करणार आहेत? कोण येणार आहेत? पंतप्रधान येणार आहेत पुण्यात, माहिती आहे? हे येणार आहेत माहित आहेत हो, मग काम चांगलं करायचं म्हटल्यावर सगळे येतात दाखवतात फक्त, पण करतात का हे काय कळत नाही ना। कोणत्या भागामध्ये राबवले जाणार आहे? भाग आहे फक्त बाणेर, म्हणजे जो भाग डेव्हलप झालाय त्या भागात स्मार्ट सिटीचं डेव्हलपमेंट चाललंय, परत त्याच भागात? त्याच भागात। म्हणजे जो एरिया आपला ऑलरेडी डेव्हलप आहे त्या एरियात स्मार्ट सिटी घेतलेली आहे आणि जिथं झोपडपट्टी असून द्या किंवा त्या एरियात आता जिथं स्मार्ट सिटीची खरं गरज होती तिथं नाही, जसे की हॉस्पिटल असून द्या आणि किंवा रस्ते असून द्या किंवा आपले झोपडपट्टी एरिया असून द्या, तिथं स्मार्ट सिटी गेलेली नाही।